घरोघरी मातीच्या चुलीच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की इकडं सौमित्र आणि राहुल यांच्यामध्ये वादावाद सुरू असते. त्यावेळेस सौमित्र म्हणतो की बाहेरच्या व्यक्तींनी आमच्या घरच्या भांडणामध्ये बोलायचं नाही. त्यावेळेस राहुल म्हणतो की जर शर्वरीचा विषय असेल तर मी बोलणारच आहे आणि ते दोघंही कोणाचंच ऐकत नाही. त्यावेळेस जानकी ही तिथला तांब्या घेते आणि आपटते आणि म्हणते की हे सगळं काय सुरू आहे आणि बसून बोलायचं असतं का एकमेकावरती असं भांडण करायचं असतं. त्यावेळेस तिकडं ती म्हणते की राहुल तू इथून निघून जा. त्यावेळेस इकडं शर्वरी म्हणते की राहुल तू कुठेच जायचं नाही आहे आणि मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. त्यावेळेस इकडं जानकी राहुलला हात जोडून म्हणते की आता तू इथून निघून जा आणि त्यानंतर मी तुला काय ते सांगते. आणि त्यानंतर राहुल तिथून निघून जातो. त्यानंतर इकडं सौमित्रला जानकी म्हणते की तुम्ही हे काय करत आहात आणि तुम्ही शर्वरीचा विचार करायचा आहे का समाजाचा विचार करायचा आहे. त्यावेळेस इकडं सौमित्र म्हणतो की हा सर्व विचार करण्याच्या अगोदर तू आम्हाला एकदा सांगायला हवं होतं आणि आमचंही मत घ्यायला हवं होतं. त्यावेळेस इकडं जानकी म्हणते की मी सर्व शर्वरीच्या सुखाचाच विचार करत आहे आणि आपण प्रत्येक वेळेस तिच्यासोबत राहू शकणार आहोत का आणि जर तिने जर असाच विचार करत दुःखात राहावं असं तुम्हाला वाटत आहे का. आणि त्यावेळेस इकडं जानकी म्हणते की जर उद्याच त्यांनी आपल्या जीवाचं बरं वाईट करून घेतलं तर त्याला कोण जबाबदार असणार आहे. त्यानंतर इकडं शर्वरीला पाहतात तर त्यावेळेस तिथं शर्वरी नसते आणि ती निघून रूममध्ये गेलेली असते. तेव्हा सगळेजण तिच्या रूमकडे जातात. त्यावेळेस इकडं आई सौमित्राला म्हणते की जर शर्वरीला काही झालं तर मी तुला कधीच माफ करणार नाही. आणि इकडे शर्वरी ही दार लावून घेऊन मध्ये गळफास घेण्याचा प्रयत्न करत असते. त्यावेळेस इकडं ऋषिकेश सौमित्राईला म्हणतो की आपली शर्वरी असं काहीच करणार नाही आहे आणि तिला सगळेजण आवाज देतात आणि म्हणतात की तू दार काढ. त्यावेळेस इकडं ऋषिकेश हे दार तोडून मध्ये जातात. त्यावेळेस शर्वरी ही गळफास घेणार असते. त्यावेळेस तिला वाचवतात आणि म्हणतात की हे सगळं तू काय करत आहेस. त्यावेळेस इकडं सुमित्राई म्हणतात की मीच आज तुला शब्द देते की तुझं लग्न मी राहुलसोबत लावून देते आणि आम्हाला समाजाचं काही देणं घेणं नाही आहे. आम्हाला फक्त तुझं सुख हवं आहे आणि उद्याच तुझं लग्न आम्ही राहुलशी लावून देऊ. त्यावेळेस इकडं शर्वरी म्हणते की आई माझं असं नाही आहे पण मला हे करायला नको होतं आणि मला खरंच माफ कर. मला फक्त राहुलशी लग्न करायचं आहे. त्यानंतर इकडं ऐश्वर्या म्हणते की शर्वरीचा प्लॅन सक्सेस झाला आणि सगळेजण लग्नाला तयार झाले. त्यानंतर इकडं शर्वरी ही ऋषिकेशची पण माफी मागते आणि म्हणते की दादा मला असं करायला नको होतं पण मी काय करू. मला खूप टेन्शन आलेलं त्यामुळे मला जगायचा विचारच येत नव्हता. त्यावेळेस इकडं सुमित्राई सगळ्यांना सांगतात की उद्याच्या उद्या लग्न व्हायला पाहिजे आणि सर्व तयारी करा. त्यानंतर इकडं ऋषिकेश हे सौमित्राला बोलायला येतात आणि म्हणतात की आत्ता आपण शर्वरीचा विचार करायला हवा आणि लहानपणापासून आपण शर्वरीच्या प्रत्येक गोष्टी पूर्ण करत आलेले आहोत आणि हाही हट्ट आपण सगळ्यांनी मिळून पूर्ण करूया. त्यावेळेस इकडं सौमित्र ऋषिकेशला काहीच बोलत नाही आणि तो तिथून निघून जातो. तेवढ्यामध्ये तिथे जानकी येते आणि ऋषिकेशला म्हणते की तुम्ही जर आता सौमित्र भाऊजींना कितीही समजवलं तरीही ते समजवणार नाहीत कारण की त्यांच्या मनामध्ये आता राग आहे. त्यानंतर इकडं जानकी आणि ऋषिकेश हे राहुलच्या घरी येतात आणि त्यानंतर राहुलला म्हणतात की आम्ही सौमित्रच्या बाजूने तुझी माफी मागतो आणि जे घडलं त्याबद्दल आम्हाला खरंच तू माफ कर. त्यावेळेस इकडं राहुल म्हणतो की माझा त्यांच्यावरती अजिबात राग नाही आहे आणि ते एका बहिणीच्या प्रेमापोटीच बोलत होते आणि आजकाल समाज काय म्हणतो असं त्यांचंही मत आहे. त्यावेळेस इकडं राहुल म्हणतो की मला त्याचा काहीच देणं घेणं नाही आहे पण शर्वरीला जर कोणी काही बोललं तर मला राग येतो आणि त्यामुळे मी त्यांना बोललो. त्यावेळेस इकडं ऋषिकेश म्हणतात की आम्ही तुला लग्नाची मागणी घालायला आलेलो आहोत. त्यावेळेस इकडं जानकी म्हणते की उद्याच तुमचं लग्न लावून देणार आहोत आणि आज हळद आणि मेहंदी होईल. त्यानंतर इकडं राहुल म्हणतो की उद्याच तर ठीक आहे. तो म्हणतो की फक्त लग्न करण्याशी मतलब आहे. आणि त्यानंतर इकडं ऋषिकेश म्हणतात की आमची एक अट आहे आणि त्यानुसार आमची शर्वरी ही एकुलती एक बहीण आहे आणि तिच्या सुखासाठी तुम्ही लग्नानंतर आमच्यासोबतच राहायचं. त्यावेळेस इकडं राहुल म्हणतो
की हे सगळं काय आहे. त्यावेळेस इकडं ऋषिकेश म्हणतात की आम्हाला माहीत आहे की ज्या घरामध्ये तुझा अपमान झालेला आहे आणि त्याच घरामध्ये आम्ही तुला राहायला सांगत आहोत. त्यावेळेस इकडं राहुल म्हणतो की मला काहीच हरकत नाही आहे, जिथं शर्वरी सुखी आहे तिथं मी राहू शकतो आणि माझा कुणावरतीही राग नाही. त्यानंतर इकडं मानपानाचा ड्रेस आणि नारळ देऊन राहुलला म्हणतात की आम्ही तुमच्यासाठी हळद घेऊन उद्या येतो आणि त्यांचा निरोप घेतात. इकडे लग्नाची सर्व तयारी झालेली असते आणि मेहंदीचा कार्यक्रम सुरू असतो. त्यावेळेस शर्वरी म्हणते की फक्त शगुनासाठी थोडीशीच मेहंदी काढा. त्यावेळेस आई म्हणतात की आता तू काहीच विचार करायचा नाही आणि फक्त सुखी राहा आणि माझ्यासाठी पूर्ण मेहंदी काढून घे. त्यानंतर इकडं ऐश्वर्या म्हणते की किती नाटक करते आणि सगळं करून घेते. त्यानंतर इकडं ऐश्वर्या जाऊन बसते आणि म्हणते की मला तर माझ्या दोन्ही हातावरती खूप मेहंदी काढा आणि मला तर खूप छान दिसायचं आहे. त्यानंतर इकडं अवंतिका आणि जानकी ही मेहंदी काढून घेतात. त्यानंतर इकडं हळद लावायला जानकी आणि अवंतिका येतात आणि राहुललाही हळद लावतात आणि त्यानंतर इकडं सांगतात की आम्ही आता तुला खूप हळदीने मागणार आहोत. त्यावेळेस जानकी म्हणते की फक्त आम्ही जोक करत आहोत आणि राहुलला हळद लावली जाते. त्यानंतर तीच हळद उष्टी घेऊन ती शर्वरीला घेऊन जाणार असतात. त्यावेळेस इकडं अवंतिका म्हणते की तुम्ही आता आमचे ऑफिशियली भाऊजी झालात आणि आम्ही तुम्हाला आता भाऊजी बोलणार. त्यानंतर इकडं राहुलची उष्टी हळद घेऊन ते शर्वरीला लावायला जातात. त्यानंतर इकडं शर्वरीला सांगतात की आम्ही राहुलची उष्टी हळद आणलेली आहे आणि सगळेजण हळद लावतात. त्यावेळेस इथं सौमित्र नसतो. त्यावेळेस इकडं शर्वरी म्हणते की आज सौमित्र दादा नाही आहे. त्यावेळेस इकडं जानकी म्हणते की मी तुला वचन देते की लग्नावेळेस ते हजर असतील आणि तुझं कन्यादानही तेच करतील. त्यानंतर इकडं शर्वरी म्हणते की मी त्या क्षणाची वाट पाहील आणि त्यानंतर इकडं सगळेजण शर्वरी यांना हळद लावतात आणि शर्वरीला म्हणतात की आता फक्त तुम्ही सुखी राहा आणि जानकी म्हणते की आपण सगळ्यांचा एक फोटो घेऊत आणि फोटो घेतात.